नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे फार्मसिस्ट पदाच्या रिक्रुटमेंटबद्दल. मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदाची रिक्रुटमेंट होणार आहे. त्यामध्ये फार्मसिस्ट पदाच्या व्हॅकन्सीसुद्धा यांनी दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे की फार्मसिस्टच्या किती व्हॅकन्सीज आलेल्या आहेत, याला नेमकं फॉर्म भरण्यासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो फॉर्म कधीपासून भरणं चालू होणार आहेत या सगळ्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो बघा, वेगवेगळे जे 620 पदं आहेत, म्हणजेच 620 व्हॅकन्सी आहेत, यांची ही रिक्रुटमेंट आहेत. वेगवेगळे पदं त्यांनी इथं दिलेले आहे. पण आपण बघणार आहोत की आपल्या फार्मसिस्ट पदाच्या किती व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर इथं बघितलं, हे बघा 15 नंबरचं जे पद आहे हे आहे फार्मसिस्ट, म्हणजेच औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी. तर याच्या टोटल 12 व्हॅकन्सी आहेत विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकामध्ये. आलं लक्षात? तर आता विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या कास्टसाठी वेगवेगळ्या व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत. या 12 काही जागा इतर मागासवर्गीयांसाठी आहेत, तर काही ओपनसाठी आहेत. आलं लक्षात? तर ही व्हॅकन्सी मॅट्रिक्स PDF मध्ये दिलेली आहे, ते आपण नंतर बघूया. या अगोदर फॉर्म कधीपासून भरणं सुरुवात होणार आहे ते आपण बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जे फॉर्म भरण्याची सुरुवात आहे ती दिनांक 28/3 पासून, म्हणजेच कधी तर उद्यापासून, म्हणजे 28/3 पासून फॉर्म भरण्याची सुरुवात होत आहे. कधीपर्यंत विद्यार्थी मित्रांनो? 11/5/2025 पर्यंत. 11/5/2025 पर्यंत. म्हणजे तब्बल 1 ते 1.5 महिना, पावणे 2 महिने तुम्हाला फॉर्म भरण्याची काय विद्यार्थी मित्रांनो संधी आहे. तुम्ही या टाईममध्ये कधीही फॉर्म भरू शकतात. 11 मे रात्री 11:55 तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आलं लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, किती जागा आहेत? तर 12 जागा आहेत. आता इथं जर तुम्ही खाली बघितलं तर यांनी व्हॅकन्सी मॅट्रिक्स दिलेले आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या कास्टसाठी वेगवेगळ्या त्यांनी जागा दिलेल्या आहेत. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो, बघा इथं त्यांनी व्हॅकन्सी मॅट्रिक्स दिलेला आहे. बघा पदसंख्या टोटल किती आहेत? 12 जागा आहेत. त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो, अनुसूचित जाती जे आहेत त्यांना 3 जागा सुटलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वसाधारणला 2 आणि महिला अनुसूचित जातीला 1. आलं लक्षात? त्यानंतर तुम्ही जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, इतर मागासवर्गीयांना 5 जागा सुटल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वसाधारण इतर मागासवर्गीयांना 2, महिला 1, माजी सैनिक 1 आणि अंशकालीनसाठी 1 जागा सुटलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय जे आहेत त्यांच्यासाठी 1 जागा सुटलेली आहे. त्याच्यामध्ये ती जागा सर्वसाधारण सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांसाठी दिलेली आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे EWS कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, म्हणजेच आर्थिक दुर्बल घटक, तर यांच्यासाठी 1 जागा सुटलेली आहे आणि ती आहे सर्वसाधारण आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी. त्यानंतर खुला म्हणजेच काय, ओपनसाठी, अराखीवसाठी विद्यार्थी मित्रांनो 2 जागा आहेत. त्यामध्ये 1 सर्वसाधारणसाठी आणि दुसरी विद्यार्थी मित्रांनो महिलासाठी. अशा टोटल 12 व्हॅकन्सीज विद्यार्थी मित्रांनो फार्मसिस्ट पदाच्या आहेत. तुम्ही त्याचा फॉर्म उद्यापासून भरू शकता, म्हणजेच काय तर 28/3 या तारखेपासून तुम्ही भरू शकता. तर कधीपर्यंत? 11/5/2025 पर्यंत. आलं लक्षात? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याची शैक्षणिक अर्हता सुद्धा यांनी दिलेली आहे. त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी इथं शैक्षणिक अर्हतामध्ये काय काय दिलेलं बघा. पहिला पॉईंट त्यांनी काय दिलेला आहे? मान्यता प्राप्त विद्यापीठाची B फार्म पदवी. म्हणजे इथं त्यांनी क्लिअर केलेलं आहे की B फार्म स्टुडंट जे आहेत तेच हा पेपर देण्यासाठी काय आहेत? क्वालिफाईड आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इलिजिबल आहेत. ओके. त्यानंतर महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल नोंदणी प्रमाणपत्र, महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट 1948च्या अंतर्गत त्यांच्यापाशी नोंदणी प्रमाणपत्र असायला पाहिजे. म्हणजेच काय तर फार्मसी ॲक्ट 1948च्या अंतर्गत त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं असायला पाहिजे ॲज अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून. ओके. त्यांनाच हा पेपर द्या, म्हणजे B फार्म तर झालेला असायला पाहिजेच, सोबतच काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तर रजिस्ट्रेशन झालेलं सुद्धा असायला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यासोबत त्यांनी काय दिलेलं आहे? संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव, म्हणजे विथ एक्सपिरियन्स किती वर्षाचा? 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक हे तर आहेच. म्हणजे काय B फार्म तुम्हाला लागणार. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन ॲज अ फार्मसिस्ट असायला हवं आणि विद्यार्थी मित्रांनो 2 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असायला पाहिजे. असे विद्यार्थी हा पेपर देऊ शकतात. आलं लक्षात? आणि याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांनी पेपर पॅटर्नबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. पेपर पॅटर्नबद्दल जर बघायचं झालं तर हा जुना पॅटर्ननुसार पेपर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. खाली जर तुम्ही स्क्रोल करत गेले
तर याच्यामध्ये त्यांनी पेपरचा पॅटर्न वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की पेपरमध्ये कोणत्या विषयाचे किती प्रश्न तुम्हाला इथं राहतील. बघा इथं औषध निर्मात्या पदासाठी टोटल 100 प्रश्न राहतील. 200 गुणांचा पेपर राहील. 2 तासाचा हा पेपर राहील MCQ टाईपचा. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मराठीचे 10 प्रश्न, इंग्रजीचे 10 प्रश्न, सामान्य ज्ञानाचे 10 प्रश्न आणि बौद्धिक चाचणीचे 10 प्रश्न असे टोटल 40 प्रश्न नॉन टेक्निकल सब्जेक्टवर राहतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जे आपला संबंधित विषय म्हणजे फार्मसी सब्जेक्ट आहे, फार्मसीचे जे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत तर त्यांचे टोटल 60 प्रश्न इथं राहतील. त्याला आपण टेक्निकल सब्जेक्ट म्हणतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 100 प्रश्न आणि 200 गुण असा हा पेपर राहील. आलं लक्षात? तर तुमचे जे मित्र असतील जे की फार्मसी पदाची तयारी करत असतील त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.